मित्रांनो, कुमशाच्या या मंदिरातून कधीच कोणी रिकाम्या हाती जात नाही. सगळ्यांच्या इच्छा पुऱ्या होत्यात. तर रामराम मंडळी, आता एवढ्या शीतभैरीचं दर्शन घेतला आणि आता निघालं धारदेवाचं दर्शन घ्यायला. तर इकडं पहा, नदी दायात तुडुंब भरून वाहते. इथं मस्त बसाय बिसाय केलाय. आता पहिल्यांदा जाऊ वाघोबाचं दर्शन घ्यायला. ह्या बघा, इथं बाहेर शिवलिंग आहे, ती काही मूर्ती आहे ती, आणि इकडं आतमध्ये आपले वाघोबाचं दर्शन घेतला आणि निघालो पुढं धाररावाकडं. इथं मस्त टपऱ्या बांधल्यात, नाश्ता बिष्ट्याची चांगली सोय आहे बरं का आता. आणि इकडं पहा, घनदाट जंगलाच्या मध्यभागी आपल्या धारे देवाचं मंदिर, आणि इकडं पहा आपला धारराव महाराज. मित्रांनो, अजूनपर्यंत ह्या मंदिराच्या दारातून कोणीच रिकामे हाती गेला नाही. प्रत्येक रविवारी मोठी यात्रा भरते. ज्यांचं नवस पूर्ण झालं ते नवस फेडायला येतात. आणि मंदिराच्याच बाहेर काय कोरीव शिल्पाती मूर्त्या ती, आणि ह्या पाय इथं मंदिराबद्दल सगळा इतिहास दिलेला आहे. दर्शन झाला आणि निघालो पुढं कोकण कड्याला. इकडं पहा कोकण कडा कसा दिसतोय, खतरनाक ना. पण तेवढ्या ना मा काय मन बरं ना, मी डायरेक्ट कोकण कड्याच्या शेवटच्या पॉइंटला आलो होतो. इथून बघा कसा दिसतंय आता, दोन्ही बाजूनं जसं का नागाच्या फणेवानी. कसं आहे मग, एकच नंबर ना. ह्या पॉइंटला जास्त करून लोक येतच नाही, कारण मोकार चालायला आता आहे. चला मग, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा.